मला वाटतंय आज 78 साली माननीय बाळासाहेबजी जाधव हे आमदार झाले आणि 78 साली माझे वडील सुद्धा सातारा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। आज बाळासाहेब जाधवांनी आणि माझे वडील अभयसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळात एकत्र काम केले। त्याच्यानंतर बाबासाहेब पाटील आणि माझ्या वडिलांनी एकत्र काम केले। जे खातं अनेक वर्ष अभयसिंह महाराजांनी चालवलं, आज ते सहकार खातं बाबासाहेब पाटलांकडे आले। म्हणजे किती योगायोग आहे हे आपण बघा। म्हणजे एवढ्या आणि मला वाटतंय तेवढंच नाही तर बाकी सगळ्यांचंच लातूर जिल्ह्यावर भाऊसाहेब महाराजांचं, आम्ही त्यांना तिकडं गाव सातारकडे त्यांना भाऊसाहेब महाराज म्हणतात, त्यांचं फार हे होतं। इथं उल्लेख करणं गरजेचं आहे की विलासराव देशमुख आणि महाराजांचे पण फार जवळचे संबंध होते। हे पण लातूर जिल्ह्यातल्या अनेक जुन्या पिढीतल्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे। आणि मग एवढ्या सगळ्या आज ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर एवढं काम केलं, आज मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली। आज पालकमंत्री झालो असलो, आज जरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री असलो तरी शेवटी त्यांच्यापेक्षा वयानं अनुभवानं सगळ्यांना मी छोटा आहे। घरानं फक्त छत्रपतींचं असल्यामुळे तुमचं प्रेम मान सन्मान श्रद्धा निष्ठा जी काही या घराण्यावर आहे ती छत्रपतींच्या घराण्यावर आहे। मी माणूस म्हणून जर आपण म्हटला तर या सगळ्यांपेक्षा मी फार कमी अनुभव असणारा मी आहे हे आपण लक्षात ठेवा। त्यामुळे शेवटी ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं त्यांचा मान सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो। आणि त्या ह्याच्यातनं आज आपण सगळेजण इथं म्हणजे भाषणाला मी खरं म्हणजे पहिल्यांदा उभं राहिलो। आज आपण पाटील साहेबांच्या वाटचालीवर राजकीय वाटचालीवरची चित्रफित पाहिली। अतिशय म्हणजे कमी वयामध्ये त्यांचं आई वडिलांचं छत्र जे आहे त्यांच्यावरनं गेलं, पण तरी कुठेही खचून न जाता निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही पराभव सुद्धा त्यांना आले, पण त्याच्यातनं पण खचून न जाता आज इथपर्यंत सहकार मंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे। ह्याचा अभिमान तुम्हाला आम्हाला अहमदपूरच्या जनतेला हा कायम असला पाहिजे असं मला तरी वाटतं। आणि नक्कीच सहकार विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये या महाराष्ट्र राज्यातल्या सहकाराला एक चांगली शिस्त लावण्याचं काम पाटील साहेबांच्या माध्यमातून होईल याची खात्री नक्कीच तुम्हाला मला सगळ्यांना आहे, ही वस्तुस्थिती आहे। आज माननीय प्रास्ताविकांमध्ये सिद्धी शुगरचा उल्लेख झाला। आज हा कारखाना अनेक वर्ष बंद होता, चालवायला लोकांनी प्रयत्न केले पण तो चालला नाही। पण आज पाटील साहेबांनी लक्ष घातलं, आज कारखाना चांगला चाललाय। म्हणजे सहकार मंत्री यापूर्वी पाटील साहेब आम्ही ज्यावेळेला मी अजिंक्यतारा सहकार मंत्री असा आज अजितदादांनी किंवा आपल्या महायुतीच्या सरकारनं दिलाय की ज्यांनी बंद पडलेलं कारखाना चालू करून दाखवला हे लक्षात घ्या। कुठलीही गोष्ट उभी करणं सोपं असतं, कुठल्याही कारखाना कुठलीही संस्था उभी करायची म्हटलं तर तसं बघितलं सोपं आहे। ती रजिस्टर करा, त्याला लागणारं थोडंफार भांडवल हे करा, सरकारकडनं त्याला जे काय असेल ते थोडंफार शेअर कॅपिटल मिळतं, मशिनरी देणारी लोक असतात, मशिनरी आणा बसवा। पण हे एक भाग झाला। चालवणं हे किती अवघड असतं, ते चालवायला घेतल्यानंतर तरुण पिढीला सी देण्याचं काम हे मान्य पाटील साहेबांच्या माध्यमातून होतंय। आज पिढ्या घडवण्याचं काम होतंय, म्हणजे एक पिढी नाही पिढ्या कायम घडवण्याचं काम आज साहेबांच्या माध्यमातून होतंय। ही मला वाटते फार अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, कारण हे निरंतर चालू राहणार आहे। आपली मुलं आपली नातवंड त्यांची मुलं त्यांना कायम शिक्षण लागणार आहे। कारण आजच्या काळामध्ये आपण बघतोय, आजच्या काळामध्ये चांगलं शिक्षण मिळाल्याशिवाय बहुजन समाजातल्या किंवा कुठल्याच मुला मुलींना पर्याय उरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही चांगलं शिकला, चांगलं तुम्ही डिग्री घेतली, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, स्पेशलायझेशन केलं तरच तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते, नाही तर तुम्हाला आज नोकऱ्या मिळू शकत नाहीत। ही आजची काळाची गरज झालेली आहे। आणि म्हणून आज पाटील साहेबांच्या माध्यमातून या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षण विभाग क्षेत्र असेल, क्रीडा विभाग असेल, या दोन्ही याच्यामध्ये आज मुलं किंवा त्या ठिकाणी चांगल्या मुलांना सगळं जे काही गरजेचं आहे ते देऊन घडवण्याचं काम हे होतंय।
ही नक्कीच एक आदर्श गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवावं ही माझी विनंती आहे. बाकी सरकारबद्दल आमदार साहेब बोलले, आज मी आपल्याला एवढं लिहिलं नाही, कुठलीही योजना बंद झालेली नाही. सगळ्या योजना ज्या जाहीर झाल्या होत्या त्या आज तशाच्या तशा चालू आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पालकमंत्री म्हणून मला जेवढं या जिल्ह्यासाठी इथला पालकमंत्री म्हणून एक इथला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला जेवढं जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करता येईल तेवढं करण्याचा माझा प्रयत्न राहील. पाटील साहेब असतील, संजयजी असतील, आमचे बाकी सगळे सहकारी असतील, जिल्ह्यातले जे वर्षानुवर्ष या जिल्ह्यात काम करतात, या सर्वांना बरोबर घेऊन पालकमंत्री म्हणून काम करण्याचा माझा प्रयत्न नक्की राहील. कुठेही कोणाला राजकारणातनं किंवा थोडंफार आपण राजकीय आराखडे कधी कधी वेगळ्या असण्याची 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आपल्या या अहमदपूरच्या लोकांमध्ये येऊन आपल्याला सर्वांना भेटण्याची संधी आज या सत्कार समारंभामुळे मला मिळाली, त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. सत्कार मूर्ती सन्माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब यांना मी विनंती करते, आपण आपले मनोगत व्यक्त करावे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करायचं आहे. मंडळी, जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊन जाऊ दे. माझे मित्र आदरणीय शिवेंद्रजी भोसले साहेब, ज्यांच्या छायाछत्राखाली हा कार्यक्रम चालला आहे ते आदरणीय जाधव साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र माजी मंत्री बनसोडे साहेब, आपल्यामध्ये हजेरी लावून गेलेले या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आमचे शिवेंद्रराजे साहेबांचा तुमचा प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी शिवाजी आपल्या महाराजांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. मित्रांनो, झालेल्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताने मेहनत घेतली, आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे आजचा हा आपला दिवस आपल्या समोर आलेला आहे. आजचा दिवस म्हणजे दुसऱ्या एका कारणानं आहे, कविवर्य कुसुमराज यांचा जन्मदिवस, मराठी राज्यभाषाचा गौरव, आणि तो दिवस आणि आजचा आमचा सत्कार दोघांचा, राजेचा आणि माझा, खरोखरच ही एक अभिमान भाव आहे. यावर्षी विद्यमान केंद्र सरकारने मराठी भाषेला एक दर्जा दिला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी या मराठी भाषेला एक दर्जा देऊन, अभिजात दर्जा देऊन या मराठीचा सन्मान होण्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि मोदी साहेबांचे तुमच्या आणि माझ्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. तसं बघितलं सर, शिरूर ताजबंद मध्ये माझा जन्म झाला, परंतु कर्मभूमी हे माझी अहमदपूरच राहिलेले आहे. आपला हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे. राजे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तालुक्यामध्ये हे गरीब लोक असतील, परंतु पुरोगामी विचाराला मानणारा हा तालुका आहे. आदर्श शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार घेऊनच हा तालुका चालतोय. पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलं. आतापर्यंत मी 16 निवडणुका लढलो. माझ्या वैयक्तिक जाधव साहेबच्या 5-7 निवडणुकाच्या पाठीमागून मी सगळं बघितलंय, पण आताच्या निवडणुकीमध्ये राजकारण जे गेलं ते खूप खालच्या पातळीला गेलं. जातीवर कम्युनल प्रचार केला गेला. पण या तालुक्याला जे ओळखत होतो, आपण बोलत होतो, कुठल्याही भूलथापाला बळी पडले नाही. केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या भागातल्या जनतेने, मतदारांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं. त्याबद्दल या मतदाराचे मी आभार मानतो, तुमचं कौतुक करतो आणि तुमच्या आशीर्वादामध्येच मी राहणार आहे. आपण या कुठल्याही भूलथापाला बळी पडला नाही. त्याच्या अगोदर सांगतो मी, राजे, ज्यावेळेस पक्षाचं आमच्या बायफर्केशन झालं, मी काय या जनतेला कधीच न विचारता गोष्ट केली नाही. दादा सोबत राहायचं का मोठ्या सोबत राहायचा, घरातला त्यांचा वाद होता, राजकीय वाद होता, परंतु आम्हाला कामं करायचे, आम्हाला भवितव्य आहे. दादासारखा माणूस पाहिजे. कार्यकर्त्याला 2,500 ते 3,000 कार्यकर्त्याला बोलून आम्ही हितगुज केलं. संमिश्र प्रतिक्रिया होत्या.
काही तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली, काळे साहेबांची केली. काळे साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप मोठं आम्हाला मोटिवेशन केलं, मार्गदर्शन केलं आणि आम्ही हा निर्णय घेतला तो केवळ आपल्या भल्यासाठी. काय आम्ही पैसे देऊन किंवा सत्ता कुठलं पद मिळालं नाही त्यावेळेस. आपल्या मतदारसंघाला ज्या लोकांनी आम्हाला आमदार केलं त्या अपेक्षेपोटी आम्हाला कामं करायची होती म्हणून तो निर्णय घेतला. आणि खरंच त्याचं जर फलित विचारलं, या मतदारसंघामध्ये ऑफिसच नव्हते, पाण्याच्या योजना नव्हत्या, बॅरेजेससाठी आम्ही गेलो होतो. संजय भाऊनी बॅरेजेस केलं, लातूर मधल्या लोकांनी बॅरेजेस केलं. मग माझ्या मते दाखवलं, महायुतीचं सरकार आणलं. मित्रांनो, माझ्या बहिणीनं तुमचे मी विशेष आभार मानतो. तुम्ही देखील खूप चांगलं काम केलं. इकडे आमच्याकडे मराठा समाजाबद्दल एक वातावरण निर्माण केलं राजे आमच्याकडे निवडून दिलं. या मतदारसंघामध्ये असं घडलं नाही. जाधव साहेबासारखं एवढं मोठं नेतृत्व, त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. गुट्टे साहेबांनी म्हणले शिक्षण मर्सी, कारखाना काय साखर मर्सी. मी नाही, ते खरे मर्सी जाधव साहेब आहेत. आम्ही उगा त्यांच्या झाडाखाली वागतो. मी कोण आहो? अविनाश जाधव, जाधवाचं नियोजन आहे, माझ्या कुटुंबाचं नियोजन आहे, कार्यकर्त्याचं सहकार्य आहे. मी चेअरमन म्हणून खुर्चीवर बसलो, फक्त मानाचा धनी मी आहे, पण खरे तेच आहे जाधव साहेब. त्यांच्यामुळेच हे घडलं. माझ्याकडे क्रेडिट दिला तर त्यांच्याकडे क्रेडिट गोष्ट जाधव साहेबांकडे जाते. आणि म्हणून अशा प्रकारचं काम जाधव साहेबांनी केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय. साहेब आपल्या पिढातीचा आदर्श आहे. आणि मी सांगितलं की अंतेश्वरचं जे पाणी आहे ते मला आणायचे आहे. आपलं नशीब चांगलं, तुमचं नशीब, माझं नशीब. ती बँक सोडली तर मराठा कुठेच बँका चांगल्या. गिरण्या, कापड मिल, पॉवर मिल, कोल्हापूर, पश्चिम नगर, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जागा व्हावं लागेल. अनेक गोष्टी सांगासारख्या आहेत मित्रांनो. मला जे दिलंय माझ्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असते, दादानी जे मला हे खातं दिलं, एकनाथ शिंदे साहेबांनी या सरकारने जे दिलंय, तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगती झाल्या आहे. बाबासाहेब, विदर्भ तुम्हाला जवळ आहे आणि मराठवाड्यामध्ये तुम्हाला हे जे सहकारी चळवळी जे मध्ये कोरोना आणल्यात, आमच्यासारखी प्रगती करायसाठी हा विश्वास माझ्यावर ठेवून दिला. ते सार्थ करायचं काम मला करायचं. मित्रांनो, पद कशासाठी देतात आपले मंत्री? एखाद्या मागासवर्गीय समाजाला तो पद कशासाठी देतात? तर त्या समाजातले उपेक्षित लोकांना त्यांनी मोठं करावं, डेव्हलप करावं, संधी द्यावं. एखाद्या अल्पसंख्याक माणसाला मंत्री मध्ये जुळलेले आहेत. सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये काम करतायत. मला कोल्हापूरला 2 वेळेस जाण्यात आले या महिन्यामध्ये मित्रांनो. तिथं मला शिकता आलं म्हणून मला आपल्या भागात सोसायट्या काढल्या पाहिजेत, पतसंस्था काढल्या पाहिजेत, बँका काढल्या पाहिजेत, कारखाने चालू केले पाहिजेत, दूध डेअऱ्या केल्या पाहिजेत. तिथं असताना असं वाटायचं की खरं स्वातंत्र्य इथंच भेटलंय. मग हे आमच्या भागात भेटेल का? तुमचे आशीर्वाद विलासराव देशमुख साहेबांनी बोटाला धरून मला दाखवलं. तून दिलीपराव या बँकेचा कारभार करायचा आणि केला मित्रांनो. मोडलेली बँक केली, मोडलेली चालू, पुनर्वसनाची बँक. खुर्च्या बसायला नव्हत्या, पगारी नव्हत्या आणि आम्हाला लाभलंच. ते जे बिघडलंय ते नीट करायचं आमच्या हातात लागलं. पण खुर्ची कशासाठी आहे? अनेक लोक बघितलेत, खुर्चीमुळे मान आहे लोकांचा. पण असेही लोक आहेत बाळासाहेब जाधव साहेबासारखे, चुलते म्हणून बोलत नाही मी, विलासराव देशमुख साहेबासारखे, की त्यांच्यामुळे खुर्चीला किंमत आली आणि ते आदर्श आम्हाला ठेवून काम करायचे. आम्ही सत्तेत असलो मी नसलो तरी काय होतं, जिथं गेलं त्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी केला. आज आम्हाला याच्यामधून पॅकच्या माध्यमातून अनेक बरोबर माझ्या आमदाराचा सत्कार करायचे. हाय का नाही बघा पुरोगामी विचारायचे. खूप लोक बसलेत खाली. 18 पगड जातीच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय. माझा एकट्याचा मान नाही साहेब, 18 पगड जातीच्या लोकांनी मतदान करून हा माझ्या मतदाराचा मान आहे, माझा नाही. माझ्या महायुतीच्या सरकारचा मान आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचा मान आहे, एकनाथराव शिंदे साहेबाचा मान आहे आणि माझ्या नेते अजितदादा पवार साहेबाचा मान आहे.
हे माझा एकट्याचा मान नाही आणि ते काम आम्हाला भविष्यात करायचे. त्या दिवशी आमचं स्वप्न साकार होणार आहे. काही अंशी माझं पूर्ण झालंय मित्रांनो. त्या सोसायटीचं मी सांगितलं, संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले सगळे जुन्या काळातले मित्र. मला म्हणले पुन्हा मग अरे तुला मालिश करायची आहे का? मी म्हणलं मला झोप उरायला, पण ठीक आहे. आधी जीवन होतं, रसभरच जीवन जगत होतं मित्रांनो. मला आठवत आहे आमच्याकडे मी युवा प्रशिक्षण आयोजित केलं तर 700 वक्त्यांमधून आम्ही 20 वक्ते आणले होते. लोकसभेला आमच्याकडे 50,000चे कोंबाळ्यासाठी दिले नाही. पुन्हा येणार नाही, काळे होऊ द्यायला, गट्टे पडू द्या, हे तर कधी जाणार आहे मसनामध्ये. पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगलं काम, आई वडिलाची सेवा, चांगलं काम केलं पाहिजे, त्याच्यासाठी आता येते मित्रांनो. म्हणून तरुणांनो, तुम्ही नाराज होऊ नका नोकऱ्या कमीत म्हणून. धंदा करा, व्यवसाय करा. कोणता धंदा मी केलो नाही सांगा मला? वीटभट्टीचा धंदा केला, कडी मशीनचा धंदा चालूच आहे. आज भी माझ्या घरची वैयक्तिक डेअरी चालू आहे. शेती आज मी नंबर 1 चीज करतोय. शेतीनिष्ठ पुरस्कार आहो मी. त्या काळामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री होते, काळे साहेब, कृषी मंत्री विलासराव देशमुख आणि रेड्डी साहेबांनी मला पुरस्कार दिला. वसंतराव नाईक साहेबांचा पुरस्कार भेटलाय. म्हणजे शेतीचे प्रश्न मला समजू शकतो. हा अंशकालीन पोरं जे होते, ज्यांची जमीन गेली होती, त्यावेळेस कुलगुरू साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. 65 शेतकऱ्याच्या पोराचं काम प्रामाणिकपणे तिथं काम करायची संधी भेटली मित्रांनो. हा आशीर्वाद आहे. बँकेमध्ये म्हणताल तुम्ही काय, जिल्हा बँकेत शेतकऱ्याचे प्रश्न आम्हाला माहिती आहे. म्हणून महाविद्यालय हे तालुक्याचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने महाराष्ट्रामध्ये नाव कमविलं मित्रांनो. शिक्षणामध्ये कमविलं, खेळामध्ये कमवलं. आणि ही सगळी टीम आमच्या सोबत राहते. सगळे खेळाडू माझ्या सोबत आहेत, प्रचारामध्ये आहेत. त्यांचा मला आशीर्वाद आहे. आणि त्या मॅनेजमेंटच्या लोकांनी देखील खूप काम केलं. मी काही वकील नाही. आज आमच्यामध्ये हयात नाहीत काही लोक. ॲडव्होकेट भुरकापल्ले साहेब असतील, पौळ साहेब असतील, फड साहेब असतील, स्वर्गीय आमचे पागे साहेब असतील. काही कारण नसताना त्या लोक अजून बी पैशाच्या जोरावर निवडून आले. तुम्हाला नको कोण म्हणलं? लडकी रोती सुरत मोहरम की पैदास ह्यालाच म्हणते. तुम्हाला कोण नको म्हणलं? अरे एकदा युद्ध सुरू झाल्यावर म्हणता येईल का मिसाईल माराले म्हणून? तिकडून मिसाईल आलं तर इकडून त्याच्यावर दुसरं मोठं मिसाईल सोडावं लागेल ना. आम्ही जिंकलो की धनशक्तीच्या विरोधात आम्ही जिंकलो. आमची निवडणूक धनशक्ती विरोधात काय? जनशक्ती. कुठं आहे जनशक्ती? रडक सारखं माझ्यापाशी कारखाना पट्ट्या चालू ठेवलाय आम्ही कारखाना. हे कौतुक आहे का नाही ते बघा. विचारा गुट्टे साहेबाला. अरे होईल, आजचा भाव कमी आला म्हणजे काय झालं? उकंड्याची देवदाईना फेडताय ना. आज सरकार विचार करतंय, डिस्लरीचे भाव वाढलेत, वाढणार आहेत. एकजुटीचं प्रतीक करून दाखवलं यावेळेस. पुन्हा सिद्ध करून दाखवलं राजे ह्या पुरोगामी राजा, पुरोगामी तालुका आहे म्हणून. 18 पगड जातीचे लोक आहेत. एका जातीनं मतदान केलं नाही मला. वंजारेने केलं, मराठ्यालाही सांगितलं मराठा तुमच्या संघ नाहीत. पुन्हा सांगायचं सांगा आता मला. मराठ्याचं आरक्षण होतं, आम्ही कुठं विरोधात होतो? काळे साहेब कुठं विरोधात होते? अरे या पट्ट्याने तरी मंत्रालयाला कुलूप लावलं रे. नाही का लावलं सांगा? जिथं गरज आहे तिथं बोललं, मधीच राहून सत्तेमध्ये जाऊनच प्रश्न सोडावे लागतील. खास करून मी शिंदे साहेबांच्या सरकारचे आभार मानतो राजानो. काहीतरी न्याय दिला आपल्याला, वर लागले आपले. एबीसीच्या संदर्भात फीस वाढीचा निर्णय घेतला. ठीक आहे, राहिले असतील प्रश्न, पण सोडायचं काम शिंदे सरकारने, आमच्या महायुतीच्या सरकारने केलं. राजा राहिले तर आमच्या मुस्लिम समाजाचं राहिलं असं, बाकीच्या समाजाचं राहिलं असं. जोरा समर्थपणे सांभाळतोय. याचं सर्व श्रेय माझ्या प्रेम करणाऱ्या तमाम तुमच्यावर तुम्हाला जाते मित्रांनो. हे माझाला नाही. तुम्ही जर हे आशीर्वाद दिला नसतं तर आजचा दिवस बघता आला नसता. फेटा बांधून पट्ट्या बसलाय. जरी नसले मायबाप तुम्ही आहो माझे. अशा प्रकारचं काम तुम्ही केलात मित्रांनो, कार्यकर्त्याने अतिशय निष्ठेनं, प्रेमानं. आणि आम्हाला सांगितलं नाही जाधव साहेबांनी, ज्याने काय मतदान दिलं त्याची बग बाजूला घेऊन.
बघितलं नाही, बघत नाही. त्याचा शोध घेतो. का गेला आमच्यापासून कार्यकर्ता? दादाला सोडून जे गेले निवडणुकीच्या पुढे सगळे पडले हो. सरकार केवळ एकट्याचा नसून महायुतीचा, जनतेचा, सर्व सामान्य गोरगरीब माणसाचा, शेतकऱ्याचा सत्कार असं मी समजतो. आपण जे प्रेम दिलात ते माझी ताकद आहे. ह्या ताकदीचा उपयोग कुणाला जिरवण्यासाठी नाही, कुणाची आसू पुसण्यासाठीच मी करण, एवढंच या निमित्तानं सांग. अहमदपूर मतदारसंघ सहकार क्षेत्रातील अहमदपूरचाच नाही, महाराष्ट्रात जिथे जिथे महाराष्ट्र सरकार सहकार बॅकलॉग आहे. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बाबासाहेब पाटील शब्द देते, तुम्हाला 4 वर्षाला हे काम केलं हेच ऐकायला येईल अशा प्रकारचा शब्द देतो. खूप मोठं चांगलं नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. काय नियोजन केलं, काय काय स्टेज आहे, मी आत्ताच आला, मला माहित बी नाही. सुटसुटीत नियोजन, याच्यावरच आम्ही यशस्वी होऊ शकलो. मित्रांनो, ज्याच्याकडे नियोजन आहे तेच राजकारण, व्यापार, खेळ तेच यशस्वी करू शकतात. सर्वसाधारण माणसानं इथं आम्हाला मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी, जे माझ्या समोर कधी आले नाहीत, काम करून बाजूला बसले, त्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे असं समजतो. सत्कार केल्याबद्दल आभार मानतो आणि ताकद घेऊन काम करतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सन्माननीय नामदार श्री बाबासाहेब. आपल्या सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था स्टेजच्या समोरील बाजूस करण्यात आलेली आहे. अहमदपूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक बांधव यांना विनंती आहे, आपण आपल्या लाडक्या नेत्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अभयजी मिरकले साहेब आणि सर्व नगरसेवक बांधव, यानंतर किराणा असोसिएशन, विलासजी शेटे, बार असोसिएशन, ऍडव्होकेट देमगुंडे साहेब, IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन, सर्वांना संधी मिळणार आहे. गर्दी करू नका. नाव घेतलं जनरल